तर कसं काय पब्लिक, नमस्कार. तर पब्लिक बसलेलो टेकाव, मी शुभ, माझ्या बावड्या चौघजण बसलेलो निवांत. परत सागऱ्यानं आज निघालेली येड्याला मोहनाचा डबा द्यायचा होता शाळेत जाऊन. मग चला म्हणलं मी पण येतो, मला माझ्याकडे पण काय कंटेन नाही हो तुम्हाला दावायला, म्हणून म्हणलं तुम्हाला येड्याची शाळा तर दावावी हो पब्लिक. ही येड्याची शाळा आहे बघा, कशी एक नंबर शाळा आहे. या शाळेचा विद्यार्थी जुना आज आहे बघा. आम्ही काय या शाळेत नव्हतो, आम्ही काय संभाजीला नरसिंहपूरला होतो. मग काय दिला सागरानं डबा, आता म्हणलं चला जाऊया घरी. मग काय केली की गाडी चालू, आणि हो आपला सोन्याचा डोंगर हो, कसा आहे नादच करायचा नाही. परत आलो गडफट्ट्यावर, आज्यानं फोन केलेला पावती घेऊन यावं. मग काय मी ना आजा आलो हो. मग ह्यो म्हणला आता डायरेक्ट मी कारखान्यावर जातो या. मगाच्यानं थांबवलंय गडफट्ट्यावर, मगाच्यानं थांबा म्हणलाय गडफट्ट्यावर, आता म्हणतो या कारखान्यावर. काय बोलाय सांगा घेता, मगाच्यानं इथं थांबवलंय ना आता म्हणतो कारखान्यावर. मग आधीच म्हणायचं कारखान्यावर जाऊन थांब, आहे नाही हो. आमचा इथं वेळ गेला, तिथं जाऊन काहीतरी खाल्लं तर असतं आणि पोटा बांधण्याला हो. चला जातो का. मग काय मी येऊन बसलो तर सागर मामापाशी हो. सागर मामाच पण काम चालूच होतं, शिलाई मारायची चालूच होती. तर काय आजा पण आला ट्रॅक्टर घेऊन. मग काय परत वैभव दादा पण आले. वैभव दादाला म्हणलं नाश्ता द्यायला लागतोय. मग काय घेतला की वडापाव. मी आजा मग काय सुट्टी देत नसतोय. मग काय आता झालाय पब्लिक नाश्ता करून, आता जातो घरी संध्याकाळी. मग काय टेकाव केला हो, गार लय लागतोय, थंडी लयच पडायला लागली. मग काय सगळी पोरं आलेली हो तिथं. मग काय केला की जाळ आता लागली सगळी शेकायला. पण सकाळ कोण जाऊन आणत नाही बरं का, नुसतं इथं शिकते. काय आता कोणाला बोलायचं. तर पब्लिक आम्ही शिकतो आता, आपण भेटू उद्याच्याला. चला.